नमस्कार. 5च्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते. पाहूया काही ठळक घडामोडी. गुजरातमध्ये समुद्रमार्गे 10 दहशतवादी घुसल्याच्या गुप्तचर विभागाच्या माहितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली देशांतर्गत सुरक्षेच्या मुद्द्यावर आज गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत संपूर्ण देशातल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. यावेळी परकीय घुसखोरांचा सामना करण्यासाठी देशाची सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, गुप्तचर संघटनेचे संचालक आणि गृहसचिव बैठकीला उपस्थित होते. गुजरातमध्ये समुद्रमार्गे 10 दहशतवादी घुसल्याच्या गुप्तचर विभागाच्या माहितीच्या पार्श्वभूमीवर गुजरातसह 5 राज्यांमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलिसांनीही राजधानी मुंबईसह संपूर्ण राज्यात अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांचे ते सदस्य असून राजधानी दिल्लीमध्ये घातपात घडण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. त्यामुळे दिल्लीत कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेचं पथक गुजरातमध्ये दाखल झालं असून तटरक्षक दल तसंच दहशतवाद विरोधी पथकांना दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गुजरातमधल्या मंदिरांसह नद्या, धरणं, तेल आणि नैसर्गिक वायू प्रकल्पांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. राजस्थानमध्येही कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बस, रेल्वे स्थानकं, विमानतळ आणि गर्दीच्या ठिकाणी कडक पहारा देण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत. जम्मू काश्मीर राज्यासह देशातल्या इतर महानगरांमध्येही अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. गोवा इथं विमानवाहक INS विराट या युद्धनौकेला लागलेल्या आगीमध्ये एका नौसैनिकाचा मृत्यू झाला तर इतर 3 जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. मृत सैनिक आगीमध्ये जखमी झाला होता. त्याला रुग्णालयात दाखल करत असताना हृदयविकाराचा झटका येऊन तो मरण पावला. INS विराट ही युद्धनौका गेल्या 60 वर्षांपासून कार्यरत आहे. या वर्षाअखेरीस विराट ही युद्धनौका सेवानिवृत्त होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या डंपर चालक मालक संघटना आणि गौण खनिज संघटनेच्या आंदोलनातून शिवसेना आणि भाजपानं माघार घेतली आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी कणकवली इथं आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मुख्यमंत्र्यांबरोबर काल झालेल्या चर्चेत त्यासंदर्भात समिती नेमून 3 ते 4 दिवसात निर्णय घेण्याचं आश्वासन मिळालं आहे. त्यामुळे आपण आंदोलनातून माघार घेत असल्याचं राऊत यांनी यावेळी सांगितलं. श्रेयवादामुळे काँग्रेसनं हे आंदोलन दिशाहीन केल्याची टीका त्यांनी केली. येत्या 9 मार्चपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी उद्या दुपारी 12 वाजता सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची एकत्रित बैठक बोलावली आहे. दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी ही बैठक बोलावण्यात आल्याचं PTIच्या वृत्तात म्हटलंय. विधिमंडळ अधिवेशनात दुष्काळाचा मुद्दा विरोधक तीव्रपणे मांडण्यानिमित्त आज देशभरातल्या शिवमंदिरांमध्ये नयनरम्य सजावट करण्यात आली आहे. शंकराच्या आराधनेसाठी सोमवारचं महत्त्व अनन्यसाधारण असून तब्बल 12 वर्षांनंतर यंदा सोमवारी आलेल्या या महाशिवरात्रीमुळे शिवभक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मुंबईतल्या बाबुलनाथ मंदिरात काल मध्यरात्रीपासूनच भाविकांनी दर्शन आणि अभिषेकासाठी गर्दी केली आहे. ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ इथल्या सुमारे 950 वर्षापूर्वींच्या प्राचीन शिवमंदिरात भाविकांनी काल मध्यरात्रीपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. नागपुरातल्या महाल भागातल्या प्राचीन भोसलेकालीन कल्याणेश्वर मंदिरात विविध कार्यक्रमांसह शंकराच्या पिंडीला उसाच्या रसाचा महाअभिषेक करण्यात आला. नंदनवन इथंही शंकराच्या 51 फुटी पूर्णाकृती मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी भाविक आले आहेत. परभणी इथल्या पारदेश्वर मंदिरातल्या पाऱ्यापासून बनवण्यात आलेल्या शिवलिंगाचं दर्शन घ्यायला भाविकांनी रांगा लावल्या आहेत. औरंगाबादजवळ वेरूळ इथं 12वं ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध घृणेश्वर मंदिरात सकाळपासून भाविकांचा ओघ सुरू आहे. या ज्योतिर्लिंगाचं वैशिष्ट्य म्हणजे बाकीची 11 ज्योतिर्लिंग उत्तराभिमुखी असून हे ज्योतिर्लिंग पूर्वाभिमुखी आहे. हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ हे 8वं ज्योतिर्लिंग आहे. इथल्या मंदिरातही महाशिवरात्रीनिमित्त महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी वैजनाथाच्या दर्शनासाठी काल मध्यरात्रीपासूनच भाविकांनी गर्दी केली आहे. शंकरा करुणा करा जग जागवा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.